साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. मोताळा येथे काढण्यात आला जनआक्रोश मोर्चा. अमित शहांविरोधात तसेच परभणी घटनेच्या निषेधार्थ शिवशाहू फुले आंबेडकर फोरमच्या वतीने काढण्यात आला मोर्चा. देशभरात अमित शहा विरोधात आंबेडकरी जनता आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरली आहे. तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष दिसून येतोय. या दोन्ही घटनांच्या विरोधात शिवशाहू फुले आंबेडकर फोरमच्या वतीने आज मोताळा येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अमित शहा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच परभणी घटनेतील दोषींवर कारवाई करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चामध्ये हजारो महिला पुरुष सामील झाले होते. मोताळा येथील आठवडे बाजारापासून सुरू झालेला हा जनआक्रोश मोर्चा आठवडी बाजार, नांदुरा रोड, मोताळा फाटा मार्गे तहसील कार्यालयात धडकला. यावेळी जनआक्रोश मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चाला जयश्रीताई शेळके, अरुणभाऊ डोंगरे, ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, भीमराव शिरसाट, लक्ष्मण गवई, निळकंठ वानखेडे, साहेबराव डोंगरे, अनिल खराटे आदींनी संबोधित केले. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करून जनआक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं बेताल वक्तव्य हे राजीनाम्याच्या पात्र आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा जर तुम्ही आदर करत नसाल तर तसं जाहीर करा, मग निवडणुका घ्या, मग गृहमंत्री होऊन दाखवा, हे जाहीर आवाहन आम्ही या निमित्तानं करतो. संतोष देशमुख यांचे मास्टर माइंड दुसरे तिसरे कोणी नसून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आहेत, हे मी जाहीरपणे करतो. जर महाराष्ट्र सरकारमध्ये हिंमत असेल तर वाल्मिक कराडला आणि धनंजय मुंडेला अटक करून दाखवा. आणि जी सूर्यवंशीची हत्या झाली याला जबाबदार पोलीस आहे, याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीसांमध्ये हिंमत असेल, जर त्यांना सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर राजीनामा द्या आणि रस्त्यावर या. परभणीमध्ये विधी विद्यालयात शिकणाऱ्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये असताना हत्या झाली. आणि त्याचबरोबर बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचीही निर्गुणपणे हत्या करण्यात आली, ज्याचा मास्टरमाइंड अजूनही बेपत्ता आहे. या सगळ्या गोष्टींचा छडा कुठेतरी लागला पाहिजे. त्याचबरोबर परभणीमध्ये जी काही हत्या झाली आहे सोमनाथ सूर्यवंशी याची, त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड हा पकडला गेला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी आज या ठिकाणी शिवफुले शाहू आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून मोताळा येथे तहसील कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर अमित शहा यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये वक्तव्य केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं हे वक्तव्य आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या वतीनं या तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं कारण असं आहे की सोमनाथजी सूर्यवंशी यांची जी पोलीस कस्टडीमध्ये निर्गुण हत्या झाली, त्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, त्यांच्या घरच्या मंडळींना आर्थिक मदत मिळावी व शासन स्तरावर त्यांना नोकरी मिळावी यासाठी आहे. आणि संतोष देशमुख या तरुण सरपंचाला निर्गुणपणे त्यांचासुद्धा खून करण्यात आला आहे. त्यांच्या आरोपींनासुद्धा शासन व्हावं व त्यांच्या आरोपींना शासन व्हावंच, परंतु त्यांचा मास्टरमाइंड जे आहे त्यांनासुद्धा शासन व्हावं या मागणीसाठी सर्व तालुक्यातली मंडळी आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या मागासवर्गीय एका भीमसैनिकाला पोलिसांनी मारहाण केली आणि त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. आमचं म्हणणं असं आहे, मोर्चाचं नियोजन याच्यासाठी केलं आम्ही की सोमनाथचा जो खून केला पोलिसांनी दुर्गुण, पोलीस कस्टडीमध्ये
सोमनाथच्या परिवाराला 1 कोटी रुपये सहाय्यक अनुदान मिळालं पाहिजे, म्हणजे त्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि सोमनाथवर ज्या पोलिसांनी हल्ला चढवला, त्याचा खून केला, त्या सोमनाथच्या मारेकऱ्यांना त्या पोलिसांवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे।